रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे आपल्याला ऑर्डर आणि एका दिवसात सर्व कार्यक्रम आहे. मांडव, हळद आणि लग्न एकाच दिवसात आहे. मग काय, राणीला बाय बाय केला आणि निघालो गाडीकडे. मग गाडीमध्ये आलो आणि अगरबत्ती वगैरे लावली, पाया पडलो. देवबाप्पाला म्हटलं, देवबाप्पा पैसे खूप कमवतो मी, पण पैसेच टिकत नाही माझ्याकडे. देवबाप्पा म्हणे, तू जाय गडा भाऊ म्हणे, आधी सगळा माझ्याकडे पैसाच मागतस म्हणे. तर मग गावात आलो आणि ही आहे ग्रामपंचायत सायने खुर्द. आपले सिंगर शुद्धोधन उशिरे हे आलेले होते आणि आपला भाऊ दुकानात सोडून राहता. या भाऊ म्हणतात, चाल रे भाऊ वाजायला, चाल रे म्हणतं, दुकानात नको बसू म्हणतं. मग पेट्रोल पंपवर आलो, आपल्याला जनरेटरसाठी डिझेल घ्यायचं होतं. डिझेल भरून निघालो आम्ही लोकेशनला. आणि ही कंपनी कशाची आहे, कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. फायनली आपण लोकेशनला आलेलो आहे आणि हे आहे देवीचं मंदिर, खूपच छान आहे. आणि इकडे आपलं मांडवचं गाडं पण आलेलं आहे बरं का. मांडवसाठी पब्लिक आलेली होती आणि इकडे आपलं सेटअप लावायचं काम चालू होतं. मांडवचं गाडं आलेलं आहे आणि बैलगाडं कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर आता सुरुवात करू, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला तर आता देवदीपावलीसाठी आपण गाडी चालू करू. हळद लावून झाल्यावर आता आपण पारवर आलेलो आहे शेवंती घेऊन. आणि आता चला आपले परफॉर्मन्सचे 1-2 गाणे आपण ऐकू. टाळी चालू आहे आणि आता आपला माऊली बँडचा टाळीचा शेवट कसा होतो नक्की बघून जा. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर पब्लिक फायनली टाळी लागलेली आहे आणि आता आम्ही सर्वजण जेवण करून आणि आता घराकडे निघायचं आहे. चला मित्रांनो, मी आता रजा घेतो. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.